खरं सांगा मित्रांनो, एक तरी अमीर व्यक्ती जो तुमच्या ओळखीतला आहे, ऑलराइट? म्हणजे अंबानी म्हणा, बिर्ला म्हणा, टाटा म्हणा, अडाणी म्हणा किंवा इतर जे पण मोठे-मोठे मिलियनेअर्स आणि बिलियनेअर्स आहेत, ह्यांची म्युच्युअल फंडमध्ये सिप सुरू आहे म्हणून. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुमचे थोडेसे डोळे उघडायचा प्रयत्न करणार आहे, की हे मोठे लोकं आहेत ना, हे कधीही म्युच्युअल फंडमध्ये सिप करत नाहीत. ओके? तरी पण इन्क्लुडिंग मी, का तुम्हाला मी सिप प्रमोट करतोय करण्याच्या हिशोबाने आणि पर्सनली मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये काय करतोय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि मोठे लोक काय करतात तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि यामागचं कारण काय तेही तुम्हाला मी सांगणार आहे. सो व्हिडिओ नॉलेजेबल असणार आहे आणि जर कोणालाही मोठी वेल्थ क्रिएट करायची असेल तर तो ह्या व्हिडिओमधनं काही ना काही शिकून जाणं खूपच गरजेचं आहे. ओके? आणि नक्की तुम्ही शिकून जाणार आहे. त्यासाठी पहिलंच व्हिडिओला लाईक दिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ऑलराईट? चला पहिलं माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, म्युच्युअल फंड मधला एक इन्व्हेस्टर. जर तुम्हाला म्युच्युअल फंडची जर्नी जर सुरू करायची असेल माझ्याबरोबर, सो फार माझे 200 प्लस जास्त क्लायंट्स आहेत ज्यांच्यावर मी काम करतोय वन ऑन वन बेसिसवरती. इंटरेस्टेड असाल तर आपलं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. ओके? या लिंक वर क्लिक करून जस्ट मेसेज करा आणि तो फॉर्म मिळेल त्याला भरून घ्या आणि माझी टीम तुम्हाला स्वतःहून लगेच कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल कशीही मी जर्नी तुमच्याबरोबर ती म्युच्युअल फंडची तुमची जर्नी वन ऑन वन बेसिसवरती करायला रेडी आहे. सो इंटरेस्टेड असाल येणाऱ्या 25-30 वर्षामध्ये किमान 10 CR प्लसचं मोठं स्वप्न जर बघत असाल तर नक्की महेश पाटील तुमच्यावर काम करायला रेडी आहे. सो जस्ट मेसेज करा, ही जर्नी झटपट आपण सुरू करू. ओके? आता चला समजून घेऊया की मोठे लोक ऍक्च्युअली करतात तरी काय करतात. आता जर कुठलाही मोठा व्यक्ती बघितला ना तर हे लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतात, पण करताना हे लोक सिपचा वापर करत नाही. इन्स्टेड ऑफ सिप हे लोक करतात लमसम. चा वापर करतात. म्हणजे वन शॉट मध्ये मोठा पैसा एकदम मार्केटमध्ये लावतात. ज्यांच्याकडे जो पण करंट पैसा आहे हा टोटली ते मार्केटमध्ये लावायचा प्रयत्न करतात. ओके? ह्याच्या मागचं कारण काय, की आता एक सिंपल तुम्हाला एक उदाहरण सांगतो. सिप आणि लमसमचं उदाहरण घेऊन चालूया. सिपचं कॅल्क्युलेशन घेताना आपल्याला बघताना एकदम छान वाटतं, राईट? सो आता मी तुम्हाला सिपचं कॅल्क्युलेशन एकदम सोप्या पद्धतीत दाखवतो, की लेट्स से कोणी व्यक्ती जर 10,000 रुपयाची मंथली सिप करत असेल, चांगल्या फंडमध्ये 15% जर रिटर्न अपेक्षित असेल त्या व्यक्तीला आणि 25 वर्षाचा कालावधी असेल त्याचा, 25 वर्षाचा कालावधी असेल, तर ती 10,000 रुपयाची सिप 3 कोटीच्या प्लस पण पोहोचू शकते 25 वर्षामध्ये. ऑफकोर्स बघताना मोठा आकडा वाटतो, राईट? सो इन दिस केस आपला रिटर्न्स किती आहे? ऑलमोस्ट लाईक 2,94,40,000चं रिटर्न आहे. म्हणजे जवळजवळ आपण मुश्किल 30 ते 40 लाख रुपये आपण 30 ते 1 लाख रुपये टोटल इन्व्हेस्ट केले त्याच्यावरती, राईट? ऑफकोर्स मोठं दिसतंय. पण त्या जागेवरती मोठा व्यक्ती विचार करणार, हे 10,000 रुपये टाकून मी वन शॉट जर मोठी अमाऊंट टाकली, सो एक्झाम्पल हीच 30 लाख रुपये माझ्याकडे असतील, ते मोडून मोडून 10,000 रुपये टाकण्यापेक्षा हे 30 लाख रुपये मी आत्ताच टाकले तर काय होईल? सो इन दिस केस जर मी ह्याच्यासाठी 30 लाखासाठी मी जर कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर वापर केला, की 30 लाख रुपये समजा मी टाकले, ओके, वन शॉट मध्ये आणि येणारे 25 वर्ष त्याला कंपाऊंड करायला दिली, सॉरी आपण टक्केवारी 15 ठेवूया, 25 वर्ष जर आपण त्याला कंपाऊंड करायला दिली इयर्स टू ग्रो, तर काय व्हॅल्यू येते ती आता बघून घ्या. सो व्हॅल्यू जर बघायला गेलो, ही जवळ आहे व्हॅल्यू 9 कोटी, ओके, 87,56,857 रुपये. म्हणजे किती पटीने जास्त आहे? ह्याच्यापेक्षा अजून 2 पटीने, पण पटचं जाऊन देस, पण 3 कोटी आणि 9 कोटी फरक आहे ना, जमीन आसमानाचा. सो त्यासाठी हे मोठे लोकांचा मेन बिलीफ असतं, की माझ्याकडे आता जेवढा पैसा आहे, जेवढा मला बिना काही इतर माझ्या महत्वाच्या गोष्टी जर मला काही प्रॉब्लेम येत नाहीये, तर जेवढं जमेल तेवढं मी इनिशियल लेवलला लमसम मी टाकायला मी सुरू करेन, रॅदर दॅन गोइंग फॉर अ सिप. माझ्याकडे पण बरेचसे असे बिझनेसवाले स्पेसिफिक क्लायंट्स आहेत ज्यांना लमसम आवडते आणि ते म्हणतात, की महेश सर, इन दिस केस माझ्याकडे येतो वन शॉट प्रोजेक्ट झालं, ते मोठा पैसा येतो, तो मोठा पैसा वन शॉट मध्ये लावूया आणि मोठा पैसा लावूया, आणि तसे मोठे मोठे पैसे हे लोक लावतात. ओके? आता इन माय केस माझ्या पोर्टफोलिओमध्ये पण मी काय केलेलं आहे बघा. इन दिस केस माझ्या पोर्टफोलिओमध्ये पण तुम्ही जर बघायला गेलात, माझा पोर्टफोलिओ तुम्ही दाखवतो इकडे. सो इन दिस केस तुम्ही बघू शकता माझा पोर्टफोलिओ सोफार 11,50,000 पर्यंत पोहोचलेला आहे. ओके? मागच्या वर्षभरापासून हा सुरू केला, नोव्हेंबर 2024 मध्ये पोर्टफोलिओ सुरू केलेला आहे.
ओके, सरासरी 50,000 रुपयाची सिप चालली आहे. 50,000 रुपयाची जरी सिप 7 जरी असेल तरी पण 6 लाख रुपये झाले पाहिजे होते, राईट? सो इन्व्हेस्टेड कॅपिटल 11,35,000 काय? कारण मी अधून-मधून मोठ्या लमसम्स पण टाकत असतो. सो कारण माझा टार्गेट काय आहे की माझा हा जो इन्व्हेस्टेड व्हॅल्यू जो आहे 11,35,000 ला आहे. सो ऍज ऑफ नाव समजा मी 11,35,000 असेच ठेवली इकडे 11,30,000 11,35,000 जर मी टाकले इथे, तर 25 वर्षानंतर मला ऍज ऑफ नाव 3,70,00,000 तर मिळण्याचे चान्सेस व्हेरी हाय आहे. ओके, व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की मला 3,70,00,000 मिळतील या 11 लाखला जरी ह्याच्या पुढे मी इन्व्हेस्ट जरी नाही केलं तर. पण मी काय म्हणतोय की माझी सिप तर चालूच आहे. ओके, कारण काही ना काही आपली कटिंग होते, चांगलीच गोष्ट आहे, आपले चाललंय मार्केटमध्ये. पण त्याबरोबर जर मला अजून दाबून जर पैसा टाकता येईल, सो इन दिस केस समजा मी इकडे 11,35,000 वरनं माझं टार्गेट वन काय आहे की कसं पण करून पटापट म्हणजे 35 लाख रुपये इन्व्हेस्टेड कॅपिटल झाला पाहिजे. किती? 35 लाख रुपयाचं माझं इन्व्हेस्टेड कॅपिटल झालं पाहिजे. आणि तर त्याला जर मी कॅल्क्युलेट केलं तर आपण बघू शकतो इकडे आकडा जो आलेला आहे आपल्या समोर, हा आकडा आलेला आहे 11,52,00,000चा आकडा आलेला आहे. किती? 11,52,00,000चा आकडा आलेला आहे. सो टार्गेट माझ्या डोक्यामध्ये काय आहे की मला हे म्हणजे 10-20 10-20 50-50-50 सिप करण्यापेक्षा माझा टार्गेट काय आहे की जर मला 10 करोडचा मला जर कॉर्पस का पाहिजे असेल तर माझे 35 लाख रुपये तरी मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड पाहिजे, जेणेकरून त्याच्या 25 वर्षानंतर माझे किती बनतील? 10 कोटी बनतील. पण माझा पर्सनल टार्गेट जो मी म्युच्युअल फंडला घेऊन चाललेलो आहे, तो माझा पर्सनल टार्गेटमध्ये ह्याचे फक्त अजून एक झिरो मला वाढवायला लागेल. ती म्हणजे माझा इन्व्हेस्टेड कॅपिटल मी जर 3.5 कोटी रुपये जर म्युच्युअल फंडमध्ये लावला आणि एकदा तो 3.5 कोटी रुपयाचं कॅपिटल इन्व्हेस्टेड कॅपिटल लागल्यावरती त्याच्यानंतरच्या 25 वर्षानंतर 15% हिशोबाने समजा ग्रोथ आली, तर इन दॅट केस माझा पोर्टफोलिओची व्हॅल्यू किती पोहोचणार आहे? ह्याच्यामध्ये ऍडिशनल एक झिरो लावला तर 1,15,00,000 पोहोचणार आहे. हे कॅल्क्युलेशन मोठी लोक लावतात की मी इन्व्हेस्ट आता किती केले, त्याप्रमाणे 20 वर्षानंतर मला या ठराविक कॅगरने मला किती मिळतील. म्हणून मॅक्सिमम अमीर लोक, मॅक्सिमम मोठे लोक हे लमसम्स प्रिफर करतात. पण ऍट द सेम टाइम आपण त्यांच्याकडनं पण शिकायचं आणि आपण आपल्या लेवलती पण करायचं. कारण सिप का महत्वाची आहे? कारण दर महिन्याला भले बघा लमसम दररोज देता येणार नाही, पण दर महिन्याला काहीतरी आपण मार्केटमध्ये टाकावं, जेणेकरून त्या फंडमध्ये रेग्युलर एंट्री मिळत राहील, आपल्याला थ्रू आउट प्रोसेस भेटत राहील आणि एक सवय राहते की येस दर महिन्याला माझी एक काहीतरी कटिंग होत चाललेली आहे. पण जेव्हा सडनली मला काही मोठा बोनस येतोय माझ्या जॉबमधनं, सडनली कुठून तरी एक सडनली विंडफॉल केलेला आहे आलेला आहे माझ्याकडे, तर तो त्याचे विंडफॉलच्या गेन मधले मी 10,000 लावणार नाही. मी पूर्णच्या पूर्ण ते 30-35 लाख रुपये जे मला आलेले आहेत आणि जर मला गरजेचे नको येणार 20-25 वर्षासाठी, तर ते पूर्णचे पूर्ण ते पोटलं उचलून इकडे मार्केटमध्ये लमसम म्हणून लावेल. सो ही महत्वाची खेळी बरेच लोक तुम्हाला सांगत नाही की लमसम वरती का फोकस द्यायचा, जेणेकरून आपली कंपाऊंडिंग जो आहे ना जेवढ्या लवकर सुरू होत करता येईल तेवढी चांगली. आणि सिपचं महत्व म्हणजे काय की दररोज आपलं काही ना काही महिन्याला आपलं जर कटिंग होतंय तर इन अ वेस हे ऑटोमेशन वरती ही गोष्ट आहे. ओके, ऑटोमेशन वरती पैसा इन्व्हेस्ट होतोय. सो त्यामुळे सिप पण महत्वाची आहे. आणि लमसमचं महत्व मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की आपला जो इन्व्हेस्टेड टार्गेट जो आहे, जर इन दिस केस माझं इन्व्हेस्टेड कॅपिटलचं टार्गेट आहे की 3.5 कोटी रुपये मला इन्व्हेस्ट करायचे, जेणेकरून मी स्वप्न बघू शकतो 100 कोटीचा आहे पोर्टफोलिओचं बनण्याचं, त्या 3.5 कोटी इन्व्हेस्ट केल्याच्या 25 वर्षानंतरचं. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही पण क्वेश्चन असतील या कॅल्क्युलेशनला घेऊन किंवा काही पण तुम्हाला क्वेश्चन असतील तर नक्की तुम्ही विचारावं. मी कमेंट सेक्शनमध्ये जरूर तुमचे उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. काही महत्त्वाचे कमेंट्स असतील तर नक्की मी त्याचं उत्तर मी येणाऱ्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर देईन आपल्या व्हिडिओजमध्ये. हे आपले जे व्हिडिओज आजपासून ॲक्च्युली मी आपल्या श्रीमंती चॅनलवरती परत सुरू करतोय. और लास्ट व्हिडिओ 4 महिन्यापूर्वी टाकलेला होता, पण आजपासून रेग्युलर हे व्हिडिओ सुरू असणार आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता मी हा रिलीज करेन व्हिडिओ. ओके, सो नक्की चॅनलला सबस्क्राईब तर कराच आणि ॲट द सेम टाइम मला टेलिग्राम चॅनलचं लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. टेलिग्राम चॅनल पण नक्की जॉईन करून घ्या, कारण तिकडे पण या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि इतर आपले स्टॉक मार्केटचे आणि इतर महत्त्वाचे लर्निंगचे न्यूज पण तुम्हाला तिकडे येत राहतील. ओके, जाता परत एकदा जर तुम्हाला पण असा काही मोठं टार्गेट असेल, एक कोणतरी मेंटर पाहिजे असेल जो तुम्हाला गाईड करेल या गोष्टींना घेऊन, मी तुमच्यावर काम करायला रेडी आहे. तुमच्यामध्ये ती कमिटमेंट आहे का मोठं स्वप्न बघायची, तर नक्की मी तुमच्यावर काम करायला रेडी आहे. जस्ट मेसेज करा या लिंकवरती क्लिक करून. मी आहे महेश पाटील.
जय हिंद, जय महाराष्ट्र.